नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. करवीर पोलिसांचा संकल्प, बालिंगा येथे 210 वृक्षांचे रोपण. पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करवीर पोलीस ठाण्याच्या वतीने बालिंगा येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत करवीर पोलीस ठाणे आणि बालिंगा पंपिंग स्टेशन, बालिंगा पाणी उपसा केंद्र परिसरात 210 विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. राज्यात वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. राज्य शासनाने सन 2020 ते 2047 या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून दरवर्षी 15 जून ते 30 सप्टेंबर हा कालावधी वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक फौजदार राहुल देसाई, पोलीस हवालदार बजरंग लाड, दिलीप घाडगे, अविनाश पवार, सुनील देसाई, पोलीस अंमलदार गणपत पवार, सुदर्शन वर्धन, मंडळ अधिकारी संतोष पाटील तसेच मधुकर जांभळे, संजय ठमके, शिवाजी गुरव यांच्यासह बालिंगा गावातील पदाधिकारी, बालिंगे हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य भेट असा संदेश देत वृक्ष संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. करवीर पोलिसांनी समाज की बांधिलकी जपत राबविलेल्या या हरित उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.